वेल, तुम्हाला थंबनेल बघून समजलं असेल आजचा आपला सेशन कशावरती होणार आहे. ट्रिपल कॅन्डलस्टिक पॅटर्न, राईट. आता हे जे सेशन आहे ट्रिपल कॅन्डलस्टिक पॅटर्न, हे कॅन्डलस्टिकचं लास्टचं सेशन आहे, राईट. आपण पहिल्या सेशन मध्ये सिंगल कॅन्डलस्टिक बघितलं. त्यामध्ये आपण काय बघितलं की ज्या सिंगल कॅन्डलस्टिक आहेत त्या जवळजवळ 90% ह्या फ्युचर अँड ऑप्शन मध्ये यूज होतात. त्यानंतर आपण डबल कॅन्डलस्टिक बघितलं. ज्या डबल कॅन्डलस्टिक आहेत ह्या जवळजवळ 90% यूज होतात अशा एरियामध्ये जिथे प्रेशर खूप जास्त असतं. काय जास्त असतं? प्रेशर खूप जास्त असतं. प्रेशर म्हणजेच काय? झोनच्या एरियामध्ये डबल कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार होतात किंवा ओपन होतात. ओके. त्यानंतर आपण आता बघणार आहोत ट्रिपल कॅन्डलस्टिक पॅटर्न. आता नेमकी ट्रिपल कॅन्डलस्टिक काय आहे? ह्या अशा कॅन्डलस्टिक असतात त्या 3 कॅन्डल मिळून एक कॅन्डलस्टिकचं फॉर्मेशन तयार करतात. ओके. ह्यात असतात ट्रिपल कॅन्डलस्टिक पॅटर्न. आता हे जे ट्रिपल कॅन्डलस्टिक पॅटर्न आहेत हे सर्वात जास्त यूज होतात ट्रेंडिंग मार्केटमध्ये. आता तुम्हाला ट्रेंडिंग मार्केट काय हे समजण्यासाठी तुम्हाला ट्रेंड समजणं फार गरजेचं आहे, राईट. मी त्यावर एक डिटेल सेशन बनवलं आहे, अप ट्रेंड, डाऊन ट्रेंड, साइडवेज ट्रेंड, राईट का. त्याची लिंक मी तुम्हाला आय बटन वर देईन, राईट. तो व्हिडिओ जाऊन पूर्ण बघा. जर तो समजला तरच तुम्हाला ट्रिपल कॅन्डलस्टिक समजणार आहे, अदरवाईज समजणार नाही. कारण कसं असतं माहितीये का, मार्केटमध्ये जेवढ्या पण गोष्टी असतात ते एकमेकाला जुळलेल्या असतात. एक गोष्ट समजली तर ती पुढची समजते, पुढची समजली तर त्याच्या पुढची समजते. मी त्यामुळे हे जेवढे पण व्हिडिओ आहेत हे सिक्वेन्स वाईज घेतो. ओके. चला पॉइंटकडे येऊयात. आता ट्रिपल कॅन्डलस्टिक आपण स्टार्ट करूया. आता हे जे ट्रिपल कॅन्डलस्टिक आहे मी जर तुम्हाला डायरेक्ट दाखवलं हे काय आहे, हे काय आहे, हे काय आहे, राईट का, हे काय आहे, तुम्हाला काहीही समजणार नाही. ओके. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ फर्स्ट टू एंड पर्यंत पाहणं गरजेचं आहे, राईट. एकदा तुम्ही हा व्हिडिओ फर्स्ट टू एंड पर्यंत बघितला, राईट का, याचे छोटे छोटे नोट्स काढल्या, मी तुम्हाला गॅरंटी देतो की तुम्हाला इन डिटेल मध्ये ट्रिपल कॅन्डलस्टिक काय आहे हे तुम्हाला समजेल. चला तर मग स्टार्ट करूया. ओके. आता ह्या ट्रिपल कॅन्डलस्टिक मध्ये सर्वात पहिला टाइप येतो तो आहे मॉर्निंग स्टार आणि इव्हिनिंग स्टार. आता याच्या नावावरूनच समजलं पाहिजे, राईट. मी जसं तुम्हाला पहिल्यापासून सांगत आलोय, राईट का, कॅन्डलस्टिक पाठ करण्यापेक्षा त्याच्या नावावरून तुम्हाला समजलं पाहिजे ही कॅन्डलस्टिक काय सांगू राहिले. आता मॉर्निंग स्टार म्हणजे काय? उगवता सूर्य किंवा असं आपण मानूया, कारण जेवढे पण नाव आहेत हे जापनीज नाव आहे. मॉर्निंग स्टार सकाळचा स्टार, इव्हिनिंग स्टार रात्रीचा स्टार, म्हणजे मावळत आहे. ओके. ओके. आता मॉर्निंग स्टार म्हणजे काय? खूप इझी. आता समजा याच्यामध्ये कसं असतं की पहिले फेक सेलर बोलवले जातात रिटेलरला फसवण्यासाठी. पहिले फेक सेलर येतात, राईट. फेक सेलर येतात, त्यानंतर सेलर बायर मध्ये भांडणं होतात आणि त्यानंतर बायर विन होतात. ओके. जर आपण बघितलं तर हे बघा, एक कॅन्डल आहे समजा, ती ओपन इथे झाली. आता रेड कॅन्डल म्हटल्यावरती ओपन कुठं होणार आहे? हायला. ती ओपन झाली समजा जवळजवळ 100 रुपयाला. किती रुपयाला ओपन झाली? 100 रुपयाला. बायरने नॉर्मलचं बाय केलं, 120 ला गेली. त्यानंतर सेलरने स्ट्रॉंग सेल केलं, राईट का. जसं सेल केलं ती किती रुपयाला आणली त्यांनी? ती आणली जवळजवळ 30 रुपयाला. 30 ला आल्यावर परत एकदा बायरने स्ट्रॉंग बाय केलं. जसं बाय केलं ती क्लोज झाली जवळजवळ 50 रुपयाला, राईट. त्यानंतर तयार होणारी दुसरी कॅन्डल जी आहे ती कॅन्डल गॅप डाऊन ओपन झाली. कशी ओपन झाली? गॅप डाऊन ओपन झाली. किती रुपयाला ओपन झाली ती? राईट. हे बघा, ती अगदी गॅप डाऊन ओपन झाली आणि ती ओपन डायरेक्ट झाली 20 रुपयाला. 20 रुपयाला ओपन झाल्यावरती सेलरने नॉर्मल सेल केलं, तिला आणलं 10 रुपयाला. नंतर बाहेर इतके स्ट्रॉंग ऍक्टिव्ह झाले की त्यांनी तिला परत 50 रुपयाला नेलं. 50 वर सेलरने सेल केलं आणि ती क्लोज झाली 40 रुपयाला, राईट. समजते? ओके. त्यानंतर जी तिसरी कॅन्डल आहे ती गॅप अप ओपन झाली. हा जो अंतर दिसतो याला म्हणतात गॅप अप. ती कशी ओपन झाली? गॅप अप ओपन झाली. आणि जशी गॅप अप ओपन झाली ती ओपन होता 60 रुपयाला ओपन झाली आणि इतकी स्ट्रॉंग बाईंग आली की ती गेली जवळजवळ 80 रुपयाला. 80 वर नॉर्मलचं सेलिंग प्रेशर आलं आणि ती 70 रुपयाला येऊन क्लोज झाली. समजते? ओके. खूप इझी करून सांगतोय मराठी भाषेमध्ये, समजायलाच पाहिजे, नाही का. व्यवस्थित व्हिडिओ बघा, बघतो तुम्हाला इन डिटेल समजेल. ओके. त्यानंतर याच्याच उलट आहे इव्हिनिंग स्टार. अजून याची भाषेत जर सांगायचं म्हणलं, आपण ट्रेंड बघितलंय. ट्रेंड मध्ये आपण काय बघितलं? मार्केट जे आहे एका ट्रेंड मध्ये चालतं, राईट. ही जी स्विंग आहे यालाच म्हणतात मॉर्निंग स्टार, नाही का. मार्केट एन शेप बनवतं, हे एन शेपलाच म्हणतात मॉर्निंग स्टार. इथं मॉर्निंग स्टार तयार होतो म्हणजे आपल्याला तिथं काय समजतं की इथं मार्केट स्वतःचा
ट्रेंड चेंज करणार आहे, नाही का, इथून मार्केट अप जाणार आहे किंवा इथून मार्केट डाऊन येणार आहे. आता ज्यावेळेस डाऊन येतं त्यावेळेस इव्हनिंग स्टार फॉर्मेशन तयार होतं. इव्हनिंग स्टार म्हणजे काय, मावळत आहे किंवा खाली येत आहे, नाही का, राईट. ओके, आता इव्हनिंग स्टार मध्ये पण सेम काय बघू शकता. आता ग्रीन कॅन्डल म्हटल्यावरची ओपनिंग कुठे असणार, डाऊनला किंवा लो साईडला. इथं ओपन झालं, जसं ओपन झालं सेलरनी नॉर्मलचं सेल केलं, म्हणजे ओपन झालं जवळजवळ 100 रुपयाला, सेलरनी सेल केलं, ती प्राइस आली जवळजवळ 80 रुपयाला. जशी 80 रुपयाला आली बायरनी अगदी स्ट्रॉंग बाय केलं. जसं बाय केलं ही प्राइस डायरेक्ट घेऊन गेले 200 रुपयाला. बघा बरं का, किती रुपयाला घेऊन गेले, 200 रुपयाला. जशी 200ला गेली सेलरने काय केलं, सेल केलं आणि 180ला येऊन काय झाली, प्राइस क्लोज झाली. आता जशी प्राइस क्लोज झाली नंतरची जी कॅन्डल आहे किंवा याच्यानंतर तयार होणारी कॅन्डल आहे ती कशी ओपन झाली, हे बघा इथं ओपन झाली. आता रेड कॅन्डल म्हटल्यावर ओपनिंग कुठं असणार, याची हायला असणार, राईट. ही ओपन झाली हायला. ही ओपन किती रुपयाला झाली, ही ओपन डायरेक्ट झाली 200 रुपयाला, राईट. डायरेक्ट ओपन झाली 200 रुपयाला. 180 ला क्लोज झाली होती, ती ओपन झाली 200 रुपयाला. बायरनी परत एकदा स्ट्रॉंग बाईंग केली, 240 पर्यंत तिला घेऊन गेले. परत इतकी स्ट्रॉंग सेलिंगचं प्रेशर आलं, त्यांनी काय केलं, मार्केटला घेऊन आले जवळजवळ 170 रुपयाला. 70 वर परत स्ट्रॉंग बाईंग झाली आणि ती क्लोज झाली 180 रुपयाला. त्यानंतर जी तयार होणारी जी कॅन्डल आहे, राईट का, ती नॉर्मलची गॅप डाऊन ओपन झाली. किती रुपयाला ओपन झाली ती, 175 रुपयाला. किती रुपयाला ओपन झाली, 175 रुपयाला. नॉर्मलचं बाहेरचं प्रेशर आलं, 180 ला गेली, त्यानंतर सेलरनी सेल केलं आणि ती येऊन क्लोज झाली 130 रुपयाला. आणि ती आली किती रुपयापर्यंत होती, 110 रुपयापर्यंत. समजते, ओके. आता हे तुम्हाला इथं प्रॅक्टिकली जर बघितलं खूप वेगळं आहे, थेरोटिकली खूप वेगळं आहे. थेरोटिकली खूप इझी वाटत असेल, पण ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिकली बघता हे खूप वेगळं दिसेल. मी इन डिटेल दाखवतोय तुम्हाला. हे बघा, परत परत तेच सांगतोय, बॅक टेस्टिंग करणं, मार्केटचा एक्सपिरियन्स येणं, एक मॅच्युअर ट्रेडर बनण्यासाठी तुम्हाला याची बॅक टेस्टिंग करणं फार गरजेचं आहे, राईट. त्यामुळे पूर्ण प्रत्येक सेशनचं, प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीचं बॅक टेस्टिंग करत जा, तुमचा व्हाय क्लिअर करत जा, देन मग ट्रेड करत जा. ओके, चला. आता हेच जर आपण चार्टवर बघितलं तर कसं दिसतं, हे बघा. आता याचा अजून एक शॉर्टकट सांगतो, याचं लॉजिक सांगतो. आता याचं व्हाय काय आहे, खूप इझी आहे. जी पहिली कॅन्डल आहे, ह्या पहिल्या कॅन्डल मध्ये फेक सेलर असतात. कोण असतं, फेक सेलर असतात, म्हणजे रिटेलरला फसवण्यासाठी फेक सेलर येतात, राईट. जी दुसरी कॅन्डल आहे त्यामध्ये बायर आणि सेलर हे दोन्ही पण असतात. कोण असतं, बायर आणि सेलर. हे बघा बरं का, 50-50, राईट का, बायर आणि सेलर. यामध्ये बायर आणि सेलर दोन्ही पण असतात. ही ट्रिपल कॅन्डल स्टिक, जी तिसरी कॅन्डल आहे त्यामध्ये फुल बायर असतात. आणि ह्या कॅन्डलच्या हायब्रेक वरची, ह्या तिसऱ्या कॅन्डलच्या हायब्रेक वरती आपण एंट्री काय करतो, प्लेस करतो. आणि ज्यावेळेस आपली एंट्री प्लेस होते, राईट का, आपला एसएल जो असतो तो, जी मॉर्निंग स्टार कॅन्डलचा जो लो आहे तो आपला एसएल असतो. आणि त्यानंतर मोमेंट बघा, राईट का. इथं ट्रेंड शिफ्ट झाला, इथं कळलं मार्केट काय करणार आहे. हे मार्केट असं खाली पडत येत होतं, इथे हे फॉर्मेशन तयार झालं. जस्ट मिनिट, हे रिमूव्ह करतो आधी. ओके, इथं काय झालं, इथं मॉर्निंग स्टार फॉर्मेशन तयार झालं. आणि जसं मॉर्निंग स्टार फॉर्मेशन तयार झालं त्यानंतर आपल्याला काय कन्फर्मेशन भेटलं, इथून ट्रेंड शिफ्ट होऊ शकतो किंवा इथून ट्रेंड बदलू शकतो, राईट का. डाऊन ट्रेंड आलं, डाऊन ट्रेंड नंतर त्यानंतर बघा अगदी स्ट्रॉंग बाईंग आली, राईट. समजतंय, ओके. याच्या हाय ब्रेक वरती आपण एंट्री घेतली, नाही का. लॉजिक काय आहे, पहिली जी कॅन्डल आहे त्यामध्ये पूर्ण फेक सेलर असतात, दुसऱ्या कॅन्डल मध्ये सेलर आणि बायर दोन्ही पण असतात, आणि जी तिसरी कॅन्डल आहे त्यामध्ये फुल बायर असतात. ओके, पूर्णतः बायर भरलेले असतात. आणि त्यानंतर मोमेंट बघा, ओके. त्यानंतर इव्हिनिंग स्टार. आता इव्हिनिंग स्टार बघा कुठे तयार होणार आहे, हायला, राईट. इथं पण सेमच. इथं काय आहे, मार्केट एक ट्रेंड फॉर्मेशन मध्ये चालू होतं, अप ट्रेंड फॉर्मेशन मध्ये हायला एक इव्हिनिंग स्टार कॅन्डल तयार झाली, राईट. आता याचं लॉजिक काय आहे किंवा याचा व्हाय काय आहे, तुम्हाला मी परत परत तेच सांगतो. व्हाय क्लिअर असणं फार गरजेचं आहे. कोणत्या गोष्ट तुमचा व्हाय तुम्हाला माहित पाहिजे, राईट का. लॉजिक काय आहे, पहिले फेक
बाहेर बोलवले जातात, त्यानंतर बाहेर सेलर मध्ये भांडणं होतात, राईट. त्यानंतर सेलर हे काय होतात, विन होतात. पहिले काय, फेक बाहेर बोलवले जातात, दुसऱ्या कॅन्डल मध्ये बाहेर सेलर दोन्ही पण असतात 50-50, त्यानंतर सेलर विन होतात, राईट. त्यानंतर मुवमेंट बघा. आता इथे एंट्री कुठे घ्यायची, खूप इझी आहे. ही जी कॅन्डल आहे मॉर्निंग स्टारची, हिच्या लो ब्रेक वरती काय घ्यायचं, आपली एंट्री. हिच्या हाय वरती आपला काय असणार, एसएल. आणि आपलं टार्गेट काय असणार, 1:2. जर आपला स्टॉप लॉस 10 पॉईंटचा असेल तर आपलं टार्गेट किती पॉईंटचं पाहिजे, 20 पॉईंटचं. आणि त्यानंतर मुवमेंट बघा, एक अप ट्रेंड चालू होता, पूर्ण ट्रेंड शिफ्ट केला आणि मार्केटला डाऊन साईडला घेऊन गेले. समजतंय का, ओके. खूप इझी करून सांगतोय, त्यामुळे समजणं खूप अवघड नाहीये, फक्त याच्या नोट्स काढा, ओके. त्यानंतर जे आहे बुलिश अबंडन बेबी आणि बेरिश अबंडन बेबी. आता अबंडनचा अर्थ काय होतो, राईट, लॉजिक समजणं फार गरजेचं. अबंडनचा अर्थ काय होतो, सोडून देणे, सोडून दिलेलं, ओके. आता हे जे कॅन्डल आहे हे खूप साऱ्या सारख्या दिसतील तुम्हाला, राईट का, खूप साऱ्या सारख्या दिसतात, इव्हिनिंग स्टार, मॉर्निंग स्टार, नाही का. त्यानंतर बेरिश अबंडन, बुलिश अबंडन ह्या सारख्या दिसतात. नॉर्मल काही फरक आहे, ओके. आता इथं काय आहे हे बघ, मार्केट ओपन झालं, जसं ओपन झालं, समजा ओपन झालं होतं जवळजवळ 200 रुपयाला, जसं 200 रुपयाला ओपन झालं, ओपन नंतर मार्केटमध्ये नॉर्मलची बाईंग आली, हे गेलं 240 ला, परत एक स्ट्रॉंग सेलिंग आली, बघा का, अगदी स्ट्रॉंग सेलिंग आली. किती रुपयापर्यंत घेऊन आली, याला डायरेक्ट घेऊन आले 100 रुपयापर्यंत, राईट. 100 रुपयाला एक स्ट्रॉंग बाईंग आली, नॉर्मल, राईट का, जशी बाईंग आली 120 रुपयाला. त्यानंतर जी दुसरी कॅन्डल तयार झाली ती डायरेक्ट गॅप डाऊन ओपन झाली. हे पहा, जो एरिया आहे त्याला म्हणतात गॅप डाऊन. जशी गॅप डाऊन ओपन झाली, डोजी सारखी कॅन्डल तयार केली, राईट, डोजी टाइप कॅन्डल तयार केली. आणि त्यानंतर ही प्राइस किती रुपयाला ओपन झाली, जवळजवळ ही ओपन झाली 80 रुपयाला, आणि परत 80 लिहूनच क्लोज झाली. 80 वरून नॉर्मल खाली आली 50 रुपयापर्यंत, परत स्ट्रॉंग बाईंग आली, ती गेली जवळ 90 रुपयापर्यंत, त्यानंतर क्लोज झाली इथं, ओके. डोजी टाइप कॅन्डल तयार केली. आता याच्यानंतर जी ट्रिपल कॅन्डल म्हणजे किंवा जी तिसरी कॅन्डल तयार झाली, ती डायरेक्ट ओपन किती झाली, ती डायरेक्ट ओपन झाली 130 रुपयाला. ग्रीन कॅन्डल म्हटल्यावर कलर कसा असणार, किंवा ओपनिंग कुठं होणार, लोला, ओके. ओपन झाली, नॉर्मलची सेलिंग आली 120 रुपयापर्यंत, त्यानंतर एक स्ट्रॉंग बाईंग आली आणि क्लोज झाली 170 रुपयाला. 180 ला गेली आणि 170 लिहून काय आली, क्लोज झाली, ओके. आता यामध्ये एंट्री कुठे घ्यायची, आता एंट्री यामध्ये घ्यायची, यामध्ये जी एंट्री आहे ती घ्यायची, ही जी तिसरी कॅन्डल आहे का, हिच्या हाय ब्रेक वरती आपण काय घेणार, एंट्री घेणार, ओके. आणि जी डोजी आहे तिच्या लो वरती आपला काय असणार, एसएल असणार, ओके. जी डोजी आहे तिच्या लो वरती आपला काय असणार, एसएल असणार. सेम इथं पण तसंच. बेरिश अबंडंट, जस्ट मिनिट, ओके. आता बेरिश अबंडंट मध्ये काय आहे, राईट, समजा प्राइस ओपन झाली 100 रुपयाला, नॉर्मल सेलिंगचं प्रेशर आलं, प्राइस आली 80 रुपयाला, त्यांना इतकी स्ट्रॉंग बाईंग आली, राईट का, इतकी स्ट्रॉंग बाईंग आली, हे गेलं 240 ला, आणि नॉर्मल सेलचं प्रेशर येऊन मार्केट क्लोज झालं किंवा स्टॉक क्लोज झाला 200 रुपयाला. त्यानंतर तयार होणारी जी कॅन्डल आहे, ओके, ती डायरेक्ट गॅप अप ओपन झाली. किती रुपयाला ओपन झाली, ती 280 रुपयाला. 280 वरून ती 240 पर्यंत आली, ओके. परत ती अप गेली 300 रुपयाला, आणि परत एक सेलिंगचं प्रेशर आलं आणि ती परत क्लोज केली झाली 280 रुपयाला क्लोज झाली. आणि त्यानंतर तयार होणारी कॅन्डल गॅप डाऊन ओपन झाली. कशी ओपन झाली, गॅप डाऊन. ही डोजी सारखी कॅन्डल आहे बघा, ती मागची जी होती मॉर्निंग स्टार, तिची बॉडी थोडी मोठी होती, तिची बॉडी छोटी आहे, राईट का. गॅप डाऊन ओपन झाली आणि ही प्राइस ओपन झाली 200 रुपयाला. 200 वरून नॉर्मल बाईंग आली, 240 ला गेली, त्यानंतर सेलिंग आली, इतकी स्ट्रॉंग सेलिंग आली, जवळजवळ ती 120 रुपयापर्यंत आली आणि 130 ला जाऊन प्राइस काय आली, क्लोज झाली. इथं आपण एंट्री कुठे घेणार मग, राईट, इथं आपण एंट्री कुठे घेणार, ही जी तिसरी कॅन्डल आहे हिच्या लो वरती आपली एंट्री असणार, राईट, हिच्या लो वरती आपली एंट्री असणार. आणि ही जी डोजी टाइप कॅन्डल आहे हिच्या हाय वरती
आपला एसएल असेल. आता हेच जर आपण चार्टवर बघितलं ते कसं दिसतंय, हे बघा साइडवेज चालू होतो, राईट का. इथे एक नॉर्मल डोजी टाइप कॅन्डल तयार झाली, त्यानंतर गॅप अप. ओके, त्यानंतर स्ट्रॉंग गॅप अप मुवमेंट आली. हिच्या हाय ब्रेक वरती आपण काय घेतली, एंट्री प्लेस केली, त्यानंतर मुवमेंट बघा. हे बघा परत दाखवतो, समजायला इझी आहे. लुपिनचा चार्ट आहे, लुपिन कंपनीचा. ओके, त्यानंतर बघा इथं नॉर्मल एक अबंडंट बेबी तयार झाली, बुलिश अबंडंट तयार झाली. ओके, त्यानंतर तयार होणारी कॅन्डल कशी ओपन झाली, डायरेक्ट गॅप अप ओपन झाली. गॅप अप ओपन झाली, जशी गॅप अप ओपन झाली, राईट का, गॅप अप ओपन होऊन एकदम हायला गेली आणि देऊन क्लोज झाली. जशी क्लोज झाली इथं हिच्या हाय ब्रेक वरती, राईट का, हिच्या हाय ब्रेक वरती आपण एंट्री काय केली, आपली एंट्री प्लेस केली आणि त्यानंतर मुवमेंट बघा. ओके, आणि आपला जो एसएल होता तो हे डोजी कॅन्डलचा किंवा हे अबंडंट बेबीचा लो होता, राईट का. अबंडंट बेबीचा काय होता, लो होता आणि त्यानंतर मुवमेंट वन साइड झाली. ओके, आणि आपलं जे टार्गेट होतं ते होतं 1:2. ओके, इथपर्यंत समजतंय. हा व्हिडिओ थोडा नक्कीच मोठा होईल, पण तुम्हाला समजायला इझी जावं यामुळे मी खूप सोप्या भाषेमध्ये घेतो. ओके, याची बॅक टेस्टिंग करा. ओके, बॅक टेस्टिंग करणं फार महत्वाचं आहे. त्यानंतर बघितलं बेरिश अबंडंट, हे बघा HDFC बँकचा आहे. कधीचा आहे हा, जवळजवळ ऑक्टोबर मधला आहे का, बघू शकता. बेरिश अबंडंट, याच्या लो वरती आपण याच्यानंतर तयार होणारी कॅन्डल, त्याच्या लो वरती आपली एंट्री, राईट. आपला एसएल इथं अबंडंट बेबीच्या वरचा, बेरिश अबंडंट बेबीच्या वरचा आपला एसएल, आणि त्यानंतर मुवमेंट बघा, गॅप डाऊनच मुवमेंट झाली डायरेक्ट. कारण ही जी कॅन्डल आहे, ही जी कॅन्डल सिक्सचा टाईप आहे, हा खूप स्ट्रॉंग मुवमेंट देतो, राईट. त्यामुळं तुम्हाला याची प्रॅक्टिस करणं फार गरजेचं आहे. तुम्हाला बॅक टेस्टिंग करा, जितकी बॅक टेस्टिंग करता येईल तितकी करा, राईट. त्यानंतर मुवमेंट बघा, अप ट्रेंड चालू होता, त्यानंतर स्ट्रॉंग डाऊन ट्रेंडला मुवमेंट स्टार्ट झाली. आपलं टार्गेट किती असणार, तेवढंच 1:2. ओके, इथपर्यंत समजलं. त्यानंतर आहे 3 व्हाईट शोल्जर, राईट का, सैनिक. आता तुम्ही म्हणलं व्हाईट काय आहे, हे बघा ह्या जेवढ्या पण कॅन्डल आहे या जापनीज कॅन्डल आहे. आणि ज्यावेळेस जापनीज कॅन्डल मध्ये याचं फॉर्मेशन तयार होत होतं त्यावेळेस इतक्या कलरफुल कॅन्डल नव्हत्या, हे कलरफुल आत्ता आलं, राईट का. पहिल्या ज्या कॅन्डल होत्या ज्या ग्रीन आहेत त्या ग्रीन कॅन्डल व्हाईट होत्या, आणि ज्या रेड कॅन्डल आहेत त्या पहिल्या कशा होत्या, त्या ब्लॅक होत्या. त्यामुळे यांचे नाव काय आहे, 3 व्हाईट शोल्जर आणि 3 ब्लॅक क्राऊ, राईट का. क्राऊ म्हणजे काय, कावडे, राईट. ओके, इथपर्यंत समजतंय. त्यानंतर इथं बघू शकता, इथं काय झालंय, आता हे फॉर्मेशन तयार होण्यासाठी या 3 कॅन्डल तयार होणं गरजेचं आहे, आणि इथून पुढचे या 3 कॅन्डल तयार होणं गरजेचं आहे, तरच हा ट्रेंड शिफ्ट होतो. इथं पण सेमच, राईट का, हे पण सेमच. आता इथं काय बघू शकता तुम्ही, मार्केट इथं ओपन झालं, राईट. ओपन नंतर परत इथं ओपन झालं, इथं क्लोज होऊन इथंच ओपन झालं, त्यानंतर परत एकदा इथं येऊन क्लोज झालं, राईट. आता जसं इथं ओपन झाली, आता रेड कॅन्डल म्हटलं, जशी इथं ओपन झाली, ओपन होऊन मार्केट खाली आलं, हे बघा, ओपन होऊन मार्केट इथं काय आलं, क्लोज झालं. क्लोज नंतर एक गॅप अप मुवमेंट आली, राईट. ही इथं ओपन झालं जवळजवळ 100 रुपयाला, तशी 100 रुपयाला ओपन झालं, बाईंग आली मार्केटमध्ये आणि ती बाईंग गेली 200 रुपयाला, राईट का. 200 रुपयापर्यंत गेलं, राईट. परत गॅप डाऊन नॉर्मल मुवमेंट झाली, राईट का. जवळजवळ ओपन झालं 190 ला, परत गॅप अप, राईट. परत गॅप डाऊन, परत गॅप अप, राईट का. यालाच ह्या ज्या 3 कॅन्डल आहेत, ह्या सर्वात महत्वाचा रोल प्ले करतात. ह्या ज्या 3 कॅन्डल आहेत ह्या सर्वात महत्वाचा रोल प्ले करतात, यालाच म्हणलं जातं शोल्जर, राईट का. सेम इथं, राईट का. म्हणजे काय, एक सेलर बोलवले, सेलर बाहेर मध्ये भांडणं आले, त्यानंतर एक शोल्जर, 3 शोल्जर आले. शोल्जर आले म्हणजे काय, आता इथून स्ट्रॉंग मुवमेंट येणार. इतक्या भरलेल्या कॅन्डल्स सलग आल्या म्हणलं अगदी स्ट्रॉंग मुवमेंट येण्याचे चान्सेस जास्त असतात, राईट. त्याचप्रमाणे जर इकडे बघितलं आपण, इकडेही तसंच आहे. इकडे काय दिसतं तुम्हाला,
पहिले फेक बायर बोलवले, फेक बायर नंतर बायर सेलर मध्ये भांडण आले आणि त्यानंतर सेलरने स्ट्रॉंग सेल केलं. ब्लॅक याला क्राऊ म्हणलं जातं. हे जे आहेत याला कावळा म्हणतात मराठीमध्ये, राईट का? ओके, अगदी स्ट्रॉंग मुवमेंट. आता हेच जर आपण बघितलं, हे जर आपण याला जर आपण चार्टवर बघितलं ते कसं दिसतं हे बघा, राईट. मार्केटमध्ये सेलरचं प्रेशर आलं अगदी स्ट्रॉंग, जसं सेलरचं प्रेशर आलं बायर सेलर मध्ये भांडणं आले आणि त्यानंतर 3 सलग कॅन्डल तयार झाल्या, शोल्डर, राईट. हे बघा अगदी स्ट्रॉंग तयार झाल्या आणि त्यानंतर मोमेंट बघा, राईट. आता इथे एंट्री कुठे घ्यायची? सर इथे नेमकी एंट्री घ्यायची तरी कुठं? खूप इझी आहे. याच्या हाय ब्रेक वरती ही जी तिसरी, हे जे शोल्डर आहेत, हे जी 3 शोल्डर आहेत, त्यातली पण जी तिसरी कॅन्डल आहे त्याच्या हाय ब्रेक वरती आपण काय करणार आहोत? एंट्री प्लेस करणार आहोत. आणि आपला जो एसएल असणार आहे, मिडल कॅन्डल जी असते नाही का, तिचा लो असणार आहे, राईट. तो एसएल आपला तिचा लो असणार आहे आणि आपलं जे टार्गेट आहे सेम 1:2. त्यानंतर मोमेंट बघा, अगदी स्ट्रॉंग मोमेंट आली. ओके, जवळ कोणती कंपनी आहे? एचडीएफसी बँक, राईट का? आता त्यानंतर जर बघितलं, राईट का, क्राऊ, 3 ब्लॅक क्राऊ. आता इथं पण सेमच, हे बघा, ही जस्ट लाईक थोडी इंगल्फिंग टाईप कॅन्डल आहे, राईट का? हे बघा, पहिलं मार्केटमध्ये फेक बायर बोलवले, बायर नंतर एक 50-50 कॅन्डल तयार झाली, राईट. त्यानंतर सलग 3 कॅन्डल तयार झाल्या आणि या 3 कॅन्डलच्या लो ब्रेक वरती आपण काय केलं? एंट्री प्लेस केली आणि आपला हा एसएल होता. ही जी मिडल कॅन्डल जी आहे, ही जी मिडल कॅन्डल आहे हिचा हाय आपला काय होता? एसएल होता आणि आपली एंट्री इथं होत होती. म्हणजे आपली जी तिसरी कॅन्डल आहे, हे 3 जे क्राऊ आहेत त्यांच्या लो वरती आपली एंट्री प्लेस झाली, त्यांच्या लो ब्रेक वरती आपली एंट्री प्लेस झाली. त्यानंतर मोमेंट बघा, खूप स्ट्रॉंग मोमेंट खालच्या साईडला आली आणि आपलं जे टार्गेट होतं ते होतं 1:2. समजतंय? ओके, खूप इझी करून सांगत आहे, राईट का? तुम्हाला परत तेच सांगतो, कॅन्डलस्टिक पाठ करण्यापेक्षा त्याच्या मागचा व्हाय आणि त्याच्या मागचं लॉजिक समजणं फार गरजेचं आहे. ही इथं का तयार झाली असेल, हे बघा, इथं का तयार झाली असेल, हे काय आहे, हे लॉजिक ज्याचं बिल्ड होतं त्याला मार्केट खूप जास्त सपोर्ट करतं. तो ट्रेडर लॉंग टर्म टिकतो, तो ट्रेडर खूप चांगला मॅच्युअर ट्रेडर बनतो, राईट का? आणि एक कायम ध्यानात ठेवा, ट्रेडिंग मध्ये कधी T20 नाही खेळायची, ट्रेडिंग मध्ये कायम कसोटी खेळायची. कसोटी म्हणजे काय? छोटे म्हणजे ना थेंबे तळे साचे, तसं ट्रेडिंग मध्ये तुमचं नॉलेज हे थेंबाने साचलं, थेंबाने तुम्ही पुढे गेले तर तुम्ही खूप लॉंग टर्म चालता, खूप लॉंग टर्म तुम्ही पुढे चालता. ओके, त्यानंतर येणारा जो आहे बुलिश 3 लाईन स्ट्राईक आणि बेरिश 3 लाईन स्ट्राईक. आता हे जे आहे तुम्हाला नॉर्मल इंगल्फिंगवाने दिसल नाही का? डबल कॅन्डलस्टिक मध्ये आपण इंगल्फिंग कॅन्डल शिकलो, तसं तुम्हाला इंगल्फिंगवाने वाटेल, पण तसं नाहीये. हे चकवा देण्यासाठी आहे. आता तुम्ही म्हणता सर मार्केटमध्ये काय आलं? आता समजा ही जी कॅन्डल आहे इथं ओपन झाली, राईट. जशी ओपन झाली, समजा ओपन झाली 100 रुपयाला आणि क्लोज झाली 150 रुपयाला. परत थोडी खाली आली, नॉर्मल ओपन झाली 130 रुपयाला, क्लोज झाली 170 रुपयाला. परत ओपन झाली 150 रुपयाला आणि क्लोज झाली 200 रुपयाला, राईट का? आणि त्यानंतर एक स्ट्रॉंग सेलिंग कॅन्डल आली. आता तुम्ही इथं काय करता? इथे इंगल्फिंगचा विचार करता, 50-50 कॅन्डल हे करणार आहे का? आणि त्यानंतर तुम्ही ती एंट्री घ्यायला जाता आणि मार्केट वन साइड वर जाईल. तसं नाही, ही कॅन्डल सेम इंगल्फिंग सारखीच आहे, पण हिचं काम हे वेगळं आहे. नाव काय? बुलिश 3 लाईन स्ट्राईक. बुलिश 3 लाईन स्ट्राईक. आता इथं काय दिसतंय तुम्हाला? हे बघा, इथं जी एंट्री घ्यायची आपल्याला, ही जी चौथी कॅन्डल आहे हिच्या हाय ब्रेक वरती आपल्याला एंट्री घ्यायची आणि हिच्या लो वरती आपल्याला काय लावायचा? एसएल लावायचं. हे बघा, जशी क्लोज झाली 200 रुपयाला, 200 स्ट्रॉंग सेलिंग आली, ती जवळजवळ प्राइस आली डायरेक्ट 70 रुपयाला. आता आपल्याला एंट्री इथं घ्यायची. ज्यावेळेस मार्केट हिला ब्रेक करेल त्यावेळेस आपली एंट्री लॉजिकली प्लेस होती. त्याच्या आधी या 3 कॅन्डल बनणं गरजेचं आहे, राईट. सेम इथं पण बेरिश 3 लाईन स्ट्राईक. इथं पण तसं. तुम्हाला काय वाटतं नाही का? मार्केटात अप जाईल, इथून आपण इथं 50-50चा विचार करू आणि आपण इथं एंट्री प्लेस करू? नाही, ते तुमचा एसएल हिट करत, आहे का? तुमचा एसएल हिट करत. त्यामुळं कायम ध्यानात ठेवा,
आता इथं एंट्री कुठं घ्यायची, इथं एंट्री घ्यायची आपल्या हिच्या लो ब्रेक वरती. आता हे जर आपण जर बघितलं चार्ट मध्ये तर कसं दिसतंय बघू शकता. हे बघा इथे खेळलं, हे बघा इथं स्ट्रॉंग हिंदुस्तान एरोनॉटिक्सचा चार्ट आहे हा, राईट का. हे बघा इथून अगदी स्ट्रॉंग मुवमेंट आली, त्यानंतर हे बघा या कॅन्डल बनल्या, सलग ग्रीन कॅन्डल बनल्या, त्यानंतर नॉर्मल सेलिंग आली. आता सेलिंग आली, तुम्ही इथं 50-50 मार्क करता, नाही इंगल्फिंग आहे इंगल्फिंग आहे नाही का, तुम्ही मार्क करता आणि तुमचा एसएल इथं काय होईल हिट होईल. तुम्हाला समजलं पाहिजे फॉर्मेशन कोणतं आहे. सर्वात महत्वाचं हे कोणतं फॉर्मेशन आहे, 3 लाईन स्ट्राईक. ओके, त्यानंतर आपण याच्या हाय ब्रेक वरती एंट्री प्लेस केली आणि जशी एंट्री प्लेस झाली याच्या लो वरती आपण काय केला एसएल लावला आणि आपलं जे टार्गेट होतं ते किती होतं 1:2 आणि त्यानंतर मुवमेंट बघा ट्रेंड डायरेक्ट शिफ्ट झाला. तुम्हाला परत परत ते सांगतो ट्रिपल कॅन्डलस्टिक ज्या आहेत ह्या ट्रेंड शिफ्ट करत असतात. ओके, आता पुढचं बेरिजचं जर बघितलं सेम आहे, बेरिज 3 लाईन स्ट्राईक. काय दिसतं इथं फेक सेलर बोलवले, त्यानंतर एक फेक स्ट्रॉंग बायर बोलले. जसे स्ट्रॉंग बायर बोललेले तुम्ही काय म्हणा इंगल्फिंग तयार झाली, पण नाही. इथं आपला काय असतो एसएल असतो आणि इथं आपली एंट्री असते, राईट. याच्या लो ब्रेक वरती आता या कॅन्डलने याचा लो ब्रेक केला, इथं आपली एंट्री प्लेस झाली आणि त्यानंतर मुवमेंट बघा. ओके, अगदी स्ट्रॉंग मुवमेंट आली, राईट. हे समजणं फार गरजेचं आहे. ज्याला हे लॉजिक समजतं तोच ट्रेडिंग मध्ये पुढे जातो, राईट. इथपर्यंत समजलंय, घेऊ का पुढचा पार्ट. ओके, हे बघा त्यानंतर आहे 3 इनसाइड अप आणि 3 इनसाइड डाऊन. इनसाइड म्हणजे काय हो, आतमधलं, राईट. इनसाइड म्हणजे काय आतमधलं, सेम सेम. ह्या इनसाइड कॅन्डल आहे 3 इनसाइड अप. हे बघा ही कॅन्डल काय आली इथं ओपन झाली, ओपन होऊन डाऊन साईडला आली, इथून क्लोज झाली. याला जर मॅथमॅटिक्सच्या भाषेत म्हटलं 100 रुपयाला ओपन झाली, 100 वरून 120 ला गेली, राईट. तिथून एक स्ट्रॉंग सेलिंगचं प्रेशर आलं आणि ती कॅन्डल आली जवळजवळ आली 80 रुपयाला, 80 वरून येऊन जवळजवळ ती क्लोज झाली 85 रुपयाला, राईट. 85 रुपयाला क्लोज झाली. 85 रुपयाला क्लोज होऊन हे बघा 85 रुपयाला क्लोज होऊन इथं काय आलं गॅप डाऊन मुवमेंट झाली. कशी मुवमेंट झाली, गॅप डाऊन मुवमेंट झाली आणि ती डायरेक्ट ओपन होतानीच ओपन झाली 60 रुपयाला. 60 वरून परत खाली आली 50 ला, 50 वरून स्ट्रॉंग बाईंग आली, बायरचं प्रेशर आलं, अगदी स्ट्रॉंग बाईंग आली. जशी बाईंग आली ती प्राइस गेली जवळजवळ 200 रुपयाला, 200 वरून 220 ला गेली आणि 200 लिहून क्लोज झाली. त्यानंतर इथं परत एकदा गॅप डाऊन मुवमेंट झाली, राईट. परत एकदा काय आली गॅप डाऊन मुवमेंट झाली, राईट. परत एकदा गॅप डाऊन मुवमेंट झाली. मार्केटला नॉर्मल सेलरनी सेल केलं किंवा मार्केटमध्ये नॉर्मल सेलरनी सेल केलं आणि जसं सेल केलं मार्केट थोडं खाली आलं. जसं खाली आलं तिथून परत एकदा स्ट्रॉंग बाईंग आली आणि आपल्याला ती एंट्री कुठे घ्यायची, ही जी कॅन्डल आहे हिच्या हाय ब्रेक वरती आपण एंट्री घेणार आणि जो आपला एसएल असणार, जी मिडल कॅन्डल आहे तिचा लो असणार. सेम इथं पण तसंच, राईट का. इथं पण आपण एंट्री कुठे घेणार ह्या कॅन्डल मध्ये 3 इनसाइड डाऊन मध्ये. ही जी मिडल कॅन्डल आहे, राईट का, हिच्या हाय वरती आपण एसएल लावणार आणि जी तिसरी कॅन्डल आहे तिच्या लो ब्रेक वरती आपण काय करणार एंट्री प्लेस करणार. याला जर आपण चार्ट मध्ये बघितलं तर दिसतं, बघू शकता. ही जी पहिली मधली कॅन्डल मोठी पाहिजे, त्याला मधली कॅन्डल जी आहे ती मोठी पाहिजे, दिसलं का. त्यानंतर हे बघा हिचा हाय जसा ब्रेक झाला त्यानंतर मोमेंट बघा, ही जी तिसरी कॅन्डल आहे हिचा हाय ब्रेक झाला, इथं आपण एंट्री प्लेस केली आणि जी मिडल कॅन्डल होती तिच्या लोला आपण एसएल लावलं, त्यानंतर मोमेंट बघा. टाटा मोटरचा शेअर आहे, त्यानंतर मोमेंट बघा किती स्ट्रॉंग मोमेंट आली. तुम्हाला काय म्हटलं ट्रिपल कॅन्डलस्टिक ज्या आहेत त्या मार्केटचा ट्रेंड डिसाइड करतात, त्या मार्केटचा ट्रेंड शिफ्ट करतात किंवा मार्केटचा ट्रेंड बदलतात. ओके, त्यानंतर मोमेंट बघा आणि आपलं टार्गेट काय आहे 1:2. ओके, त्यानंतर जे आहे 3 इनसाइड डाऊन. हे बघा याचे 3 कॅन्डल आहेत आणि त्यानंतर मोमेंट बघा, व्यवस्थित बघा समजायला इझी. ही पहिली कॅन्डल, ही मधली दुसरी कॅन्डल आणि तिसरी. आता आपली एंट्री कुठे घ्यायची आहे
आपल्याला एंट्री घ्यायची, जी तिसरी कॅन्डल आहे हिच्या लो वरती, इथं आपली एंट्री असणार आहे, राईट. हिच्या हायवर मिडल जी कॅन्डल आहे, राईट का, तिच्या हाय वरती आपलं काय असणार आहे, एसएल असणार आहे. आणि त्यानंतर मुवमेंट बघा, ट्रेंड काय आला, शिफ्ट झाला. आणि आपलं जे टार्गेट होतं ते काय होतं, 1:2. ओके. तर मी तुम्हाला इन डिटेल समजून सांगितलं, राईट का. हे बघा, थ्री इनसाइड काय आहे, राईट का, बुलिश थ्री लाईन स्ट्राईक काय आहे, बेरिश थ्री लाईन स्ट्राईक काय आहे, राईट का, इव्हिनिंग स्टार मॉर्निंग स्टार काय आहे, 3 व्हाईट शोल्डर, 3 ब्लॅक क्राऊ काय आहे, इन डिटेल मध्ये तुम्हाला मी एक्सप्लेन केलं. ओके. आता तुमचं काम काय आहे, याची बॅक टेस्टिंग करणं. जितकं तुम्हाला याची बॅक टेस्टिंग करता येईल तितकं करणं. जो माणूस एखाद्या गोष्टीची बॅक टेस्टिंग करतो त्याच माणसाला ट्रेडिंग मध्ये, किंवा तोच माणूस ट्रेडिंग मध्ये लॉंग टर्म चालतो, राईट का, तोच एक मॅच्युअर ट्रेडर बनतो. त्यामुळे ट्रेडिंग मध्ये काय कसोटी खेळत चला, T20च्या नादी लागू नका. ओके. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि कॅन्डलस्टिकचे खूप सारे प्रकार देखील आहे, मी ते सुद्धा कव्हर करेन. मला कॉमेंट मध्ये सांगा की नेमकी कोणकोणते कॅन्डलस्टिकचे प्रकार अजून घ्यावेसे तुम्हाला वाटतात, ते सुद्धा मी लॉजिकली तुम्हाला समजून सांगेन. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू सो मच.